चौगुले बोलतोय. कोण MHJ ब्युटी पार्लर? तुम्ही का सारखा फोन करताय? माझ्या मुलीच्या भुवईचे केस मिळणार नाहीत. अक्कल नाही तुम्हाला? ठेवा फोन. मिळणार नाही. का जातेस त्या MHJ ब्युटी पार्लर मध्ये? का जाते सारखी? बाबा ते पार्लर खूप मस्त आहे बाबा. का फालतू पार्लर आहे ते? नाही बाबा, खूप सेलिब्रिटीज येतात तिकडे बाबा. वनिता खरात पण येते. वनिता खरात तिकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून आहे. तिला रोज यायलाच हवं. पगार नाही का कापला जाणार? अजिबात यायचं नाही. लक्षात आलं? कामं कर, नंतर बघू काय ते. लक्षात आलं? हा, खरेदी दिली तुला सगळी करायला. लक्षात आलं? हो. हा, करून घे. चल लवकर जा. गौरी आला. ए काय लगेच ते नको ते यावेळेला मी उघडणार आहे. बाबा ऐक. काम. सूरज हुआ मत्था, चांद जलने लगा, आसमां ये क्यों पिघलने लगा, मैं ठहरा रहा जमीन चलने लगा. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कोणाची? हे मम्मी माझ्या पप्पाची. पप्पांची मम्मी. पप्पांची मम्मी. पप्पांची मम्मी. हा, कशाला आला इकडे? नाही आज चला बाबा. हा मला घरात नकोय. हा मला घरात नकोय. हा सूरज हुआ मध्यम, चांद ढळणे. चांदला बरोबर माझ्या डोक्यावरून हात Sorry, फिरवतो. मला वाटलं चेत नाही म्हणून. हा, येत बाबा, नाही? चुकून झालं. हा. बाबा सॉरी. बाबा, गौऱ्याचं काम आहे तुमच्याकडे. हो. माझ्याकडे काम आहे. गौऱ्या बोल. हा. नमस्कार काका. बस. बसतो. काय मग? काय म्हणताय? फुटाणे चाळीचं लोड शेडिंग. मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? फुटाणे जायचा काचा बदाम. अजय पंकज करतो. बाकी पंकज करतो. हा? अरे मी पंकज. मी काचा बदाम आहे. अरे पण मी काहीच नाही केलं नाही यार. बाबा. मी फक्त सोळा काय परत करतोय? नाही बाबा. चेतना यार. मी काय केलं? गप ना गौऱ्या. मी चेतना आई शपथ सांगतोय. आम्ही पोरांनी प्लॅन केलाय. होळीच्या दिवशी तुझ्या बापाच्या टकल्यावर ना गोळी टाकायची, सटासट चमट मारायची, पळून जायचं. गौऱ्या. गौरी. ते बघ आहे का नाही? ते बघ तूच बघ. काय? हा बाबा. सेम आहे. एक सायकल घेऊन दहीसरला फिर. ए, नाही बाबा. गप ना गौऱ्या. मी काय? फेकून मारीन मी. मला आवडत नाहीये. मला याचा चेहरा आवडत नाही. ह्याला सांग भंकस नाही करायची नाही माझी. गौऱ्या, नाही. गप ना गौऱ्या. आता चेहरा आवडत नाही माझा. टाका. काम आहे ना आपलं. काम आहे. गौऱ्याचं काम आहे बाबा. काम आहे ते बोल, नाही तर निघ इथून. काका. बोल, बोल, काका, बोल. बसू काय तर बसू. बस. कामाचं बोल. काका हा. आपण कॅलेंडर काढतोय. कुठून? खुंटीवरून. नाही बाबा. हा काय हसला? हा, माझी पंकज केली त्यांनी. नाही. हा कुठला प्रकार आहे हसण्याचा? हा असं हस. अरे मी हसतो. अरे एवढा कपड्या जोक मारला आई शपथ सांगतो. मला चोकम झालं इकडे मध्ये. मला असं नाही बाबा. काय जोक. गप ना गौऱ्या. काम आहे ना आपलं. अरे बापरे काय आपण जोकवर हसतो ना यार. जाऊ दे ना, कामाचं बोल ना. माझी मस्करी करायची नाही सांगून नाही ठेवतोय. करणार. काम आहे. हा. बसा ना. हा. आहे ना, मी माझं कॅलेंडर मला लॉन्च करायचं आहे नवीन. हा. त्यासाठी मी 12 महिन्याला माझे 12 वेगवेगळे फोटो असणार आहेत. असे आणि त्याच्या बाजूला तारखा बिरखा असणार आहेत. असं कार्यक्रम आहे. तुझी हिंमत कशी होते रे? तू कॅलेंडर काढणार आहेस? कॅलेंडर. अजूनही गल्लीतल्या मुलांबरोबर पोकेमॉनचं कार्ड जोडून भांडतोस तू. कुणाच्या जीवावर उडते तुझी आत्मविश्वासाची पतंग? कुठून आली ही हिंमत? आता हा? आणि ही काय पद्धत आहे? म्हणजे चूक सगळी तयारी करून इथे फक्त सांगायला आला? काका तुम्हाला तेच सांगतोय ना. इव्हेंट आहे संध्याकाळी. आपल्या लाईफचा एकदम जबऱ्या दिवस आहे. आपला मेनका बार आहे ना, त्याचा हॉल बुक केलाय आपण.
मेनका बार मध्ये त्याचा हॉल बुक केलाय. कसं काय हे आमंत्रण झालं काय ह्याचं मेनका बार आहे त्याच्या हाल बुक केलंय जबरा काय आमंत्रण आहे कुणाला भेटायला आलायस तू शुद्ध मराठीत बोलायचं हा. काका माझ्या आयुष्यातील महत्वाचे क्षण आहेत ते साजरे करण्यासाठी या कसं म्हणशील बोलतो बरे म्हणतो बरे. ऐकताय ना काकाश्री, आमचे येथे छान छान आखीव रेखीव सुबक असा कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा आयोजित केलाय. धनी व धनी यावे ही विनंती. कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे, त्या पाण्यातल्या माशाचे की माझ्या बाळाचे. कोणाचे ग कोणाचे चमकणारे टक्कल कोणाचे, त्या झाडावरच्या माकडाचे की समोर बसलेल्या माकडाचे. माझा टक्कल चमकणार माझा टक्कल चमकणार म्हणाला अरे आता. नाही बाबा. मी ओळखलं कविता आहे ना ती ही कविता आहे तुझी हा, छोटी आहे. ही कविता आहे माझी ऐका भंकस बाबा. करायला आला नाही बाबा ऐका ना तुम्ही बाबा बस अगं पण बस बाबा. गौरवला काहीही बोलायचं नाही बाबा. तुम्हाला त्याच्या प्रकाशन सोहळ्याला नसेल यायचं तुमची मर्जी. तोंडावर नाही म्हणा. काय म्हंटल मी नाही म्हणा तोंडावर. नाही ए. निघ. नाही, नाही, बाबा, नाही, आता कसं अबे, आता कसं माझ्या समोर ऍटिट्यूड दाखवायचा नाही सॉरी सॉरी. हा आणि मी बोलतोय आता मध्ये मध्ये यायचं नाही हा तू आणि तुझे वेगळं स्किट करा भोय आणि तू कळलं इथे मध्ये यायचं नाही बसरे बसू का? तर तुला प्रकाशन सोहळा कॅलेंडरचा करायचा आहे मला काय- तुला लाज नाही वाटत की रे माझ्या घरात यायला शांतपणे सांगतो इथून निघून जा माझं टाळकं सटकलं की वाक 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 अशा 3 उड्या मारीन इथे लात मारीन तुझ्या कळलं मा टाळकं सटकवू नको नाही बाबा. मी हे नाही, नाही. वाक 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 इथे लात मारीन हा बाबा गौऱ्याचं कॅलेंडर काढायचंय ना. हा. अख्ख्या चाळीला त्याचं कौतुक आहे बाबा. तुम्ही कौतुक करा ना. तिचं काय कौतुक करणार इंग्रजी कॅलेंडर काढतोय तो मला नाही कौतुक त्याचं मराठी काढत असेल ते समोर म्हणावं काढेल ना. हा? काढेल गौऱ्या मराठी कॅलेंडर काढेल. मराठी कॅलेंडर काढणार हो, आहे? हा, गौऱ्या याला जमणार आहे हो गौऱ्या हो म्हण ना. हा हो काका मी मराठीमध्ये कॅलेंडर काढणार आहे. मराठी म्हणाला कसं जमणार याला ये बस बस मराठी नाही रे हा? मराठी हा. तू खरंच मराठीत कॅलेंडर काढणार आहे मंग म्हणजे तू मी काही प्रश्न विचारले किंवा काही महिना बिना मराठी वगैरे असं विचारलं अरे बाबा होय. किती सांगू आता? मी पुन्हा एकदा विचारतो तुला येईल उत्तर अरे हो. हो हो बाबा. ते सांगतोय तरी पण ऐकत नाही यार. मिल गया रे अब मिल गया रे अब बेचकी में सापड़े आए हैं अब पलटा बुई थोड़ी होएगा अभी त्रेदा तिरपट होएगा रे इधर का उधर का इधर का इधर का पैर अबे चेतना तुझ्या बापाला माझा पाय पकडण्यात काय एवढा इंटरेस्ट आहे ग? अरे थोर माणसांचे पाय पकडायचेच असतात बाळा हा तर आता तुला काय ते कॅलेंडर काढायचं आहे बरोबर होय, होय. आहे कॅलेंडरला मराठीत काय म्हणतात कॅलेंडर आणि इंग्रजीत कॅलेंडर कॅलेंडरला कॅलेंडर नाही रे कॅलेंडरला दिनदर्शिका म्हणतात काय म्हणतात म्हण 3 वेळा त्यांची का असं शिकवलं मी काय राधा मला? दिनदर्शिका येईल बाबा त्याला येईल. एक दिवस द्या. दिनदर्शिका म्हणतात हा एक दिवस द्या त्याला येईल म्हणता. एक दिवस लागणार ह्याला दिनदर्शिका म्हणाला काय लायकी आहे बघ तुझ्या गौऱ्याची नाही, नाही, ते- हा, दिनदर्शिका म्हणतात कधी गेला नाही का रे दिनदर्शिका डायरी कधी कानावर गेला नाही गेलाय केलं माझ्या कानावरून गेलाय. डायरी म्हणजे काय ते हागवण लागते तेच ना. तो डायरी म्हणजे आपण ज्या महत्वाच्या गोष्टी रोज नमूद करतो ती वही अच्छा. त्याला म्हणतात डायरी लक्षात आलं हा. डायरीला मराठीत काय म्हणतात नाही ग नंदिनी. काय म्हणतात नाही ग नंदिनी. नाही का नंदिनी बाबा नाही नाही ग नंदिनी दैनंदिनी म्हणतात त्याला सॉरी
सॉरी नाही ग नंदिनी नंदिनी हा थोडं- ही ह्याची अक्कल आणि या डायरी तू निघ कॅलेंडर काढायची अक्कल नाही निघ याला काही येत नाही येतंय सांगून बाबा, जातोय. येतंय. येतंय याला तुम्ही एकदम अंगावर जाऊ नका घाबरता. म्हणून झालं घाबरतो. अच्छा, म्हणून झालं हरकत नाही मला सांग मराठीत कॅलेंडर काढणार बरोबर आहे हा, हा. तू? कुठल्याही 4-5 मराठी महिन्यांची नावं मला सांग बघूया चैत्र हा शाबास येतंय. वैशाख हा हा ज्येष्ठ हा. नागरिक ज्येष्ठ नागरिक नको ना बाबा. ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक मग काय बोलतात ज्येष्ठ नागरिक सॉरी चैत्र वैशाख नाग. ज्येष्ठ मध ज्येष्ठ ज्येष्ठ मग सांगतो ना चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हा, हा. लक्षात आलं पुढचा महिना कुठला हा, हा. हा आता पुढे येत आहेत ना येतायत. सांग कुठली सांग उलटी सुलटी कुठली सांग प्रॉब्लेम चैत्र वैशाख ज्येष्ठ हा आषाढ हा. अश्विन शाबास अश्विन आलंय. पॉश कुठला पॉश अरे हिला पॉश आहे तो मग ते आहे ना पॉश आहे पॉश आहे अरे ना. पाऊस आहे पाऊस गाढवा सॉरी 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 पॉश पॉश महिना पॉश काय चाललंय कपडे असं आहे बाबा हा? थांबा ना बाबा. त्याला सगळं येते तो तुम्हाला घाबरतो बाबा. अगं, त्याला खरंच काय तुम्ही त्याला मारायचं नाही. अरे पण हात उचलायचा नाही बाबा. मग ह्याला मग उत्तर आली नाही येईल त्याला सगळं येईल पण तुम्ही हात नाही उचलायचा. येतंय मला बर ठीक आहे मी प्रश्न विचारतो मराठी ऋतू सांग वासंती तू कशाला मारलं मला वासंती कोण आहे? हा? वासंती कोण आहे? अगं वसंत म्हणायचं होतं चुकून वासंती बोललो वासंती काय? हा चुकून बोललो त्याची अक्कल बघ हा? वसंत येते वसंत हा, तेच बोलत होतो. दुसरा ऋतू बोल हा? दुसरा ऋतू वसंत झाला हा. पुढचा ग्रीम्श ग्रीम्श हा. म्हणजे ते ना का ग त्याला एक पाय जॉईन केला असो खाली असा हा. आणि श आणि मला वेल्डिंग केलं असं ना ग्रीम्श ग्रीष्म म्हणतात त्याला ग्रीष्म हा ग्रीष्म ग्रीष्म हा. कमाल आहे ग्रीष्म सारखा कठीण ऋतू सुद्धा तुला येते. आठवला कौतुक आहे तुझं वसंत ग्रीष्म शरद वर्षा 5वा ऋतू कोणता प्यार का म्हणजे ते गाणं आहे ना पतझड़ सावन बसंत बहार एक बरस के मौसम 4 5वां मौसम प्यार का इंतजार का त्या आपल्या बापाला बीपीची गोळी दे एका ऋतू झोपवले त्याला मी जा बीपीची गोळी दे बाबा कुठे बाबा बघितलं चाललंय आपलं. पाचवा ऋतू प्यार का पाचवा ऋतू प्यार का अरे बापरे, बापरे. पाचवा ऋतू प्यार का हा? हिंदी गाण्यातून मला शिकवतो शहाणपणा तू ते जायला यार 5वा ऋतू प्यार का 5वा ऋतू हेमंत अच्छा कळलं? हेमंतच्या पुढे काय पाटील हेमंत पाटील मारणे का है